जमीन मोजण्यासाठी आता तलाठी किंवा सर्वे ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. महाभूमीच्या नवीन नकाशामध्ये तुम्ही स्वतःच तुमच्या जमिनीची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ मोजू शकता. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने महाभू नकाशा आणि GIS आधारित नकाशे उपलब्ध करून दिले आहेत. या प्रणालीमध्ये जमिनीच्या सीमा, गट नंबर, सर्वे नंबर आणि नकाशे ऑनलाईन पाहता येणार आहेत. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि ते तुम्हाला भूमी महाअभिलेख महाराष्ट्र.gov.in टाईप करून एंटर करायचे आहे. ते केल्यानंतर बघा तुमच्या समोर असे पेज ओपन होईल. तर इथे बघा तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिलेला आहे. नकाशा नावाचे नवीन त्याच्यावरती लिहिलं आहे. तर त्यावरती क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये, तो तुमचा जिल्हा आहे त्याच्यावर निवडायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक मोठा मॅप ओपन होणार आहे. तो मॅप ओपन झाल्यानंतर बघा इथे प्रत्येकाचे जे क्षेत्र आहेत ते गट नंबर वाईज दाखवलेले आहे. तर इथे बघा तुम्हाला सर्वप्रथम लोकेशन अर्बन रुरल म्हणजे तुम्ही सिटीमध्ये आहेत की रुरल मध्ये ते निवडायचं आहे. इथं प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 दिला आहे तर 7/12 अशी निवडून घ्यायची आहे. बघा 7/12 निवडल्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तुम्ही सर्वात आधी निवडून घ्यायचा आहे. बघा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे. खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर तुमच्या गावाचे नाव दाखवेल इथे. गावाचे नाव दाखवल्यानंतर इथे सर्वे नंबर तर तुमचा गट नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करायचा आहे. टाकल्यानंतर बघा जर तुमच्या गावात तुम्ही जो गट नंबर टाकलेला आहे तर बघा तुमची सर्व डिटेल्स आहे. काही सोलापूर जिल्हा, तालुका, गाव सर्व काही दिले आहे. आणि त्याच्यात 50 नंबरचा जो तुमची जमीन आहे त्याचं बघा रेड कलर मध्ये या नकाशावरती हायलाइट केलेलं आहे. आता समजा तुम्हाला याची लांबी रुंदी जर मोजायची असेल तर बघा इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत. एक दिलेला आहे डाउनलोड करा आणि दुसरा आहे मेजर डिस्टन्स मेजर. तर ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्यानंतर असा एक रेड डॉट येईल. तो रेड डॉट तुम्हाला तुमच्या जमिनीचं जिथं स्टार्ट आणि एंड झालेला आहे बघा इथे ठेवल्यानंतर बघा ते लोड घेईल थोडंसं. बघा तिथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दुसरी बाजू जिथे तुमची जमीन एंड होत आहे तर तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे तुमच्या एका साईड जमीन बघा अशा प्रकारे तुमची एक साईडचे क्षेत्र लांबी तुम्हाला कळालेली आहे. असं तुम्ही दुसऱ्या साईडची जर मोजायची असेल तर बघा आहे ते घेऊन जायचं कर्सर तिथे क्लिक करायचं तर तुम्हाला दुसऱ्या साईडची मिळेल. तुम्ही नंतर इथून इथे क्लिक केल्यानंतर अशी सगळी तुम्हाला लांबी रुंदी मिळून जाणार आहे. तर महत्वाचा मुद्दा बघा अनेक युट्यूब व्हिडिओमध्ये ऑनलाईन जमीन मोजणी असे सांगितले जाते पण लक्षात ठेवा नकाशावर मेजर टूल वापरून अंदाजे अंतर किंवा क्षेत्रफळ मोजता येऊ शकते. ही मोजणी कायदेशीर किंवा अधिकृत जमीन मोजणी मानली जात नाही. अधिकृत हद्द निश्चितीसाठी ही मोजणी किंवा भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजणी करावी लागेल. मित्रांनो आता महाभूमीच्या नवीन नकाशामुळे जमिनीची माहिती घरबसल्या पाहणे खूप सोपे झाले आहे. मात्र ऑनलाईन मेजर टूलने केलेली मोजणी फक्त संदर्भासाठी असते. ही हद्द किंवा कायदेशीर वापरासाठी भूमी अभिलेख विभागाची अधिकृत मोजणीच ग्राह्य धरली जाते. मित्रांनो आता महाभूमीच्या नवीन नकाशामुळे जमिनीची माहिती घरबसल्या पाहणे खूप सोपे झाले आहे. मात्र ऑनलाईन मेजर टूलने ही नेमकी मोजणी फक्त संदर्भासाठी असते. अधिकृत हद्द किंवा कायदेशीर परवानगी वापरासाठी भूमी अभिलेख विभागाची अधिकृत मोजणी ग्राह्य धरली जाते. व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.